नमस्कार श्रोते हो. आज आपण साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. जिजाऊंचा शिवबा ते हिंदवी स्वराज्य या विषयावर आपण आज बोलणार आहोत. जेव्हा अन्यायाचं साम्राज्य होतं, जेव्हा प्रजेच्या डोळ्यात भीती होती, जेव्हा स्वाभिमान जखडला गेला होता, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत एक सूर्य उगवला. तो सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण जाणून घेणार आहोत जिजाऊंचा शिवबा, स्वराज्याच्या सूर्यापर्यंतचा अद्भुत प्रवास. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर एका बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आई मा जिजाऊ आणि वडील शहाजीराजे. पण हा साधा जन्म नव्हता, तो होता स्वराज्याच्या स्वप्नांचा जन्म. जिजाऊंनी लहान शिवबाला रामायण, महाभारत आणि शौर्यकथा सांगितल्या. त्यांच्या मनात एकच विचार होता, माझा शिवबा अन्याय सहन करणार नाही. त्या शिकवत होत्या, धर्म म्हणजे काय, राजा म्हणजे सेवक आणि सत्ता म्हणजे जबाबदारी. लहानपासूनच शिवबा तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्धकलेत पारंगत झाले. पण त्यांच्यात सर्वात मोठं शस्त्र होतं ते म्हणजे त्यांचा स्वाभिमान. अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शिवबाने शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करू. तो फक्त शब्द नव्हता, तो होता निर्धार. त्या क्षणी एका तरुणाने संपूर्ण सत्तेला आव्हान दिलं. कल्पना करा, 16 वर्षाचा मुलगा आणि स्वराज्याचं स्वप्न, हीच तर खरी क्रांती होती. शिवाजी महाराज फक्त शूर नव्हते, ते अत्यंत बुद्धिमान रणनीतिकार होते. त्यांनी सुरू केला गनिमी कावा. शत्रूला गाफील ठेवून अचानक हल्ला, वेगवान हालचाल आणि अचूक नियोजन. अफजलखानासोबतची भेट धैर्य आणि चातुर्याचं सर्वोत्तम उदाहरण. शिवरायांनी दाखवलं, युद्ध जिंकण्यासाठी तलवार पुरेशी नाही, बुद्धी ही तितकीच धारदार असावी लागते. त्यांनी अनेक किल्ले जिंकले, स्वराज्य हळूहळू विस्तारत गेलं. सह्याद्रीचा प्रत्येक किल्ला म्हणू लागला, हाच आमचा राजा आहे. शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, तो लोकहितवादी राजा होते. त्यांनी शेतकऱ्यांना संरक्षण दिलं, स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर नियम बनवले, धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था उभी केली. त्यांच्या दरबारात सर्व धर्मांचे लोक होते. त्यांनी आरमारी दलाची स्थापना केली, कारण त्यांना माहीत होतं, समुद्रावर नियंत्रण म्हणजे सामर्थ्य. राजा म्हणजे सत्ता नव्हे, राजा म्हणजे जबाबदारी, हे त्यांनी सिद्ध केलं. 1674 रायगडावर त्यांनी रायगड किल्ला, तो ऐतिहासिक दिवस जेव्हा शिवबा झाले छत्रपती शिवाजी महाराज. तो फक्त एका राज्याचा राज्याभिषेक नव्हता, तो होता स्वाभिमानाचा विजय. गुलामीच्या सावटातून स्वराज्याचा उदय. संपूर्ण महाराष्ट्र आनंदात बुडाला. स्वराज्याला आपला राजा मिळाला. आजच्या पिढीसाठी त्यांनी मोलाची शिकवण दिली आहे. ध्येय मोठं ठेवा, आईवडिलांच्या संस्कारांची कदर करा, अन्यायाविरुद्ध उभे राहा, स्त्रियांचा आदर करा आणि स्वाभिमान कधीही विकू नका. शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहास नाहीत, ते विचार आहेत, ते प्रेरणा आहेत, ते आत्मविश्वास आहेत. जोपर्यंत सह्याद्री उभा आहे, तोपर्यंत शिवराय जिवंत आहेत. शिवराय हे नाव नाही, तो विश्वास आहे. तोपर्यंत सूर्य उगवत राहील, जोपर्यंत स्वराज्याचा विचार जिवंत आहे. जय भवानी, जय शिवाजी.